नगर लोकसभेतील भाजपचे उमेदवार सुजय विखेंच्या एका विधानानं विरोधकांना टीकेची आयती संधी दिली। मी मान्य नसेल तर लोकांना मोदींचं नाव सांगा आणि कुणाचंही नाव मान्य नसल्यास तुतारी वाजवून टाका असं विखे म्हणालेत। सध्या महायुतीच्या उमेदवारांची विधानं चर्चेत आणि वादात आहेत। अनेक उमेदवार सेल्फ गोल करून विरोधकांना टीकेची आयती संधी देत आहेत। बुलढाण्यात प्रतापराव जाधव नव्हे तर मोदी उमेदवार आहेत असं सांगून गुलाबराव पाटलांनी उमेदवारावरच अविश्वास दाखवल्याची चर्चा रंगली आहे। त्यानंतर सुजय विखेंनी तुम्हाला मी मान्य नसेल तर मोदींचं नाव सांगा आणि मोदींचंही नाव मान्य नसेल तर तुतारी वाजवून टाका असं हताशपणे वक्तव्य केलंय। या निवडणुकीमध्ये मी आपल्याला सांगितलं की 544 उमेदवार आहेत। त्या उमेदवाराच्या ठिकाणी प्रतापराव जाधव हे उमेदवार नाही, 544 ठिकाणी नरेंद्र दामोदर मोदी हे उमेदवार आहेत आणि आम्हाला मतदान हे प्रतापराव जाधवांना न देता मोदी साहेबांना मतदान करायचं आहे। काही लोकांना सुजय विखे मान्य नसेल तर मोदींचं नाव सांगा, काही लोकांना माझं नाव सांगा, आमच्या दोघांचे असेल तर ताईंचं नाव सांगा, तिघांची असेल तर अरुण मुंडेंचं सांगा, अरुण मुंडेंची आमची चौघांची असेल तुषारचं सांगा, आमची सगळ्यांची असेल तर तुतारी वाजून टाका बस आपला बाबा। त्याच्यामध्ये आता काय करायचं, माणूस कोण आणायचं, अजून काय एवढे पक्षात लोक आहेत। या निवडणुकीचं चित्र त्यांच्या बऱ्यापैकी लक्षात आलेलं दिसतंय, कारण जनतेचा कौल प्रत्येकाच्या घराघरात तुतारी वाजते। एखाद्या सर्वसामान्य माणसाला जरी विचारलं तर कोणाला मतदान करायचं तुतारी सांगतो। त्यामुळे त्यांनी सुद्धा हा जनतेचा कौल मान्य केलेला दिसतोय। जय श्रीराम। मोदींच्या हवेवर विसंबून राहू नका या विधानाचा विपर्यास झाल्याचं स्पष्टीकरण नवनीत राणा यांनी दिलंय। मात्र आधीच भाजपनं पक्षप्रवेश करून तिकीट दिलं म्हणून राणांविरोधात बच्चू कडू आणि अडसूळ नाराज झाले। आता त्याच राणांचं हे वक्तव्य स्थानिक भाजप समर्थकांना देखील रुचलेलं नसल्याचं बोललं जात आहे। जर कोणी फुग्यात राहत असाल की मोदीजीची हवा आहे तर गोष्टी लक्षात ठेवा, 2019 मध्ये एक निर्दलीय एक इंडिपेंडेंट खासदार निवडून आली होती। तो मोदीजींची हवा होती आहे आणि भविष्यात सुद्धा राहणार आहे। देशाची प्रगतीसाठी हे मोदीजी आवश्यक आहे आणि अबकी बार 400 पार। तिकडे जळगावात गुलाबराव पाटलांचंही वक्तव्य चर्चेत आहे। शिवसेनेतील बंडावेळी आपण वेट अँड वॉचच्या भूमिकेत होतो म्हणून सुरतला माझा 33वा क्रमांक होता असं उत्तर त्यांनी विरोधकांच्या गद्दार या टीकेला दिलंय। शिवाय आपल्याला सुरतला नेण्यासाठी भाजप नेत्यांनी कसे प्रयत्न केले याची सुरस कथा देखील त्यांनी जाहीरपणे सांगून टाकली आहे। मला घ्यायला कोण आलं, हे आले गिरीश भाऊ महाजन, ते मंगेश चव्हाण सफाई कामगारचा ड्रेस घालून आले। कोण आलाय माझ्या बंगल्यामध्ये आणि मी कशात गेलो, अँब्युलन्स मध्ये गेलो। मी 33 नंबरवर गेलो आहे म्हणून जे मला गद्दार गद्दार म्हणतात ना, मी वेट अँड वॉच केलं की आपण चुकलोय, चूक दुरुस्त करू शकतो, आपण पुन्हा आपल्या आपल्या वयावर येऊ शकतो म्हणून मी काय पहिल्या राहिलेत नाही गेलो। झाला तो इतिहास आता जमा झालेला आहे। आता महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी महाराष्ट्राच्या जे लोकांना आपण कमिटमेंट केलंय त्यासाठी आता पुढे जाऊ। कुणाल जायकरसह किशोर पाटील, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।